नमस्कार. जेव्हा नियमित अस्त्रांनी युद्ध संपण्याची किंवा आपल्या समोरचा प्रतिस्पर्धी हरण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा युद्धातल्या प्रत्यक्ष वारापेक्षा अप्रत्यक्ष वार जास्त केले जातात. तसंच घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणात. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस नियमित हातचलाखीने, नियमित डावपेचाने हरत नाहीत हे लक्षात आल्यावर या सरकारला बदनाम करण्यासाठी नारी अस्त्र वापरल्या जातं आहे का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. आणि अशा अस्त्राचा वापर करून एकेका मोहऱ्याला गारद करण्याचा उद्योग चालला आहे का, हे तपासलं पाहिजे. नुकतंच घडलेलं एक प्रकरण नारी अस्त्रासाठीच आहे असं मला म्हणायचं नाही. अजून बरीच प्रकरणं आहेत ज्या या सरकारला जेरीस आणण्यासाठी ते वापरली जातात. नुकतंच मुंबईमध्ये काय घडलं आणि ते कसं घडलंय, त्यावर कोण कोण कसं रिॲक्ट झालंय हे जरा नीट तपासावं लागणार आहे. मुंबईमध्ये जे काही घडलंय म्हणजे वरळीमध्ये, ते तुम्हाला मी एक एक करून दाखवतो. त्याचे प्लेन व्हिडिओ दाखवतोय. पहिल्यांदा प्लेन व्हिडिओ म्हणजे कोणत्याही मीडियात आलेले, त्यांनी लावलेले असं नाही. जरा बघा त्या महिलेने काय गोंधळ घातला, मंत्र्यांना, आमदारांना, भाजपच्या नेत्यांना कसं सुनावलं ते पहिल्यांदा बघा. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, get out of here, get out of here, get out of here. Did you not understand? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. Get out of here. Get out of here. पाहिलं? मग पोलिसांना घेऊन आपली गाडी कशी काढून घेतली ते बघा. पाहिलं? आता या प्रकारानंतर सगळीकडे बातम्या आल्या. काही जणांनी एक नारी भाजपा पर भारी अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आता माझ्या मनात एक प्रश्न पडलाय की हे जे सगळं चाललेलं आहे हे सहजपणे घडलंय की घडवल्या गेलंय? मुळात या महिलेला रस्ता मोकळा करून देऊन या ट्रॅफिक जाममधून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी, खास करून वरळी पोलीस ठाण्याने, या महिलेची नोंद पोलीस डायरीत करायला हवी होती. घटनेची नोंद केली, महिलेच्या नावाची नोंद केली नाही. आणि महिलेच्या नावाची नोंद न करता त्या महिलेला सोडून दिलं. खरं तर आंदोलकांच्या अंगावर बाटली फेकून मारणे, मंत्र्यांना अदवा तदवा बोलणे, मंत्र्यांना गेट आउट फ्रॉम हिअर असं म्हणणे, यासाठी एक छोटा मोठा एनसी तरी दाखल करता आला असता. म्हणजे भडकवणे होतं ना, बाटली फेकून मारणं म्हणजे भडकवणं होतं सरळ सरळ. एनसी तरी दाखल करता आला असता, पण ते केलं नाही. सोडून दिलं यासाठी की पुन्हा ते पोलिसांनी सरकारचं बाहुलं बनून सामान्य माणसांना त्रास दिला असा आरोप नको व्हायला म्हणून वरळी पोलीस ठाण्याच्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टरनी कदाचित त्याचा विचार केला असेल. जाने दो, फार वैतागली असेल म्हणून त्यांनी सोडून दिलं. इथपर्यंत सगळं ठीक आहे. मग लोकांनी त्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही जणांनी शोध लावला आणि एक इन्स्टा अकाउंट समोर आणलं. या महिलेचं नाव मी घोषित करत नाहीये आणि ते इन्स्टा अकाउंट या महिलेचं असल्याचं सांगितलं गेलं. त्या इन्स्टा अकाउंटवरचे एक एक व्हिडिओ बघितले ना की मग कळतं की हे हल्लेलं प्रकरण आहे. वरचा मजला सरकलाय, लूज आहे कनेक्शन, आणि ते असं बरळत राहतं. चेहरा, आवाज आणि पद्धत, दोन्ही गोष्टी त्या व्हिडिओतल्या तिन्ही गोष्टी मॅच होतात.
जोडल्या जातात. आता या महिलेच्या इन्स्टा अकाउंटवरचं नाव झाकून मी तुम्हाला दाखवतोय, कारण कोणत्याही महिलेची अशी आयडेंटिटी उघड करू नये म्हणून मी ते नाव झाकून तुम्हाला त्यातलं एक वाक्य दाखवतोय. ती पेड प्रमोशन करते, ती महिला पेड प्रमोशन करते आणि त्यासाठी बहुतेक पैसे घेत असेल. आता हीच महिला असेल तर जे घडलं ते पेड होतं का असा प्रश्न पडतो. त्याचं कारण सांगतो. याचे अगदी मागे मागे जाऊन त्या महिलेच्या शूट केलेले व्हिडिओ आहेत, जे तुम्ही बघितलेत. मी तुम्हाला प्लेन व्हिडिओ दाखवलेत आणि असेच व्हिडिओ जे जाणीवपूर्वक शूट करून, काय असतं मीडियाने केलेलं शूट हे जरा वेगळं असतं. या महिलेच्या मागे मागे जाऊन तिला फॉलो करत तिनं जाणीव यू गेट लॉस्ट फ्रॉम हिअर हे बोललेली वाक्य, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून त्या आपल्या सोशल मीडियावर टाकल्यात. सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं फेसबुक अकाउंट, बाकी अकाउंट बघा ज्यात तुम्हाला हे व्हिडिओ शेअर केलेले दिसतील, जे प्लेन व्हिडिओ आहेत. म्हणजे जनरली पक्षाचे हँडल्स, ट्विटर, फेसबुक अकाउंट, इन्स्टा अकाउंट, यूट्यूब अकाउंट हे प्लेन व्हिडिओ प्ले करत नाहीत. ते कुठल्या तरी मीडियात आलेली बातमी घेतात आणि जेव्हा असा एखादा प्लेन व्हिडिओ प्ले होतो तेव्हा तो त्यांच्यासाठी डेलिब्रेटली शूट केलेला असतो. जसं देवेंद्र फडणवीसांचे सगळे अकाउंट त्यांचे लाईव्ह कार्यक्रम दाखवत असतात, डेलिब्रेटली शूट केलेला असतो. हे प्लेन व्हिडिओ शूट करून दाखवलेले आहेत. काही स्क्रीनशॉट आहेत बघा, तर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, त्यांच्या लोकांचे हे सगळे व्हिडिओ आहेत. काही सोशल मीडियावरच्या वाहिन्यांनी, वृत्तवाहिन्या ज्या स्वतःला म्हणून घेतात, त्यांनी सुद्धा काही बातम्या टाकलेल्या आहेत आणि त्याला लाईक करणारी माणसं ठराविक आहेत, शेअर करणारी माणसं ठराविक आहेत. मग हे जर असं होत असेल की या सगळ्या प्रकारामध्ये मुद्दाम करायला लावलं जात असेल तर ते किती भयंकर आहे हे लक्षात घ्या. भाजपवर नारी अस्त्राचा वापर होतो आहे आणि या निष्कर्षावर मी यासाठी येतोय की याआधी असे कांड घडलेले आहेत. याच मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये सरकारी नोकरीतील एक महिला बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणून अशीच अदवा बोलत होती, अशा स्वरूपात शिव्या देत होती नाशिकला. तोही व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, सगळ्याला माहित आहे. गिरीश महाजनांसोबत 2 प्रकरणं घडतात. दुसरं, एक महिला देवेंद्र फडणवीसांना आपला पती घोषित करते, जी मूलतः भारतीय जनता पार्टीच्याच एका माजी जिल्हाध्यक्षावर आरोप करत असते. मी दाखवत नाहीये काही. आणि ती जाणीवपूर्वक पोस्ट करत राहते, पतिदेव वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या. हे महिला अस्त्र वापरून सरकारला बदनाम करण्यासाठीचं पेड प्रमोशन तर नाही ना? जयकुमार गोरेंना त्रास देण्यासाठी एका महिलेलाच पुढे केलं जातं. नारी अस्त्र इथे काय, कसं वाटतं तुम्हाला? जी महिला फडणवीसांना आपला मानते तीच महिला एकाच वेळी चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविषयी सुद्धा या स्वरूपाच्या पोस्ट करत राहते. हे नारी अस्त्र नाही तर काय आहे? आता भाजपच्या कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी, नेत्यांना नियंत्रित करण्यासाठी महिलांना पुढे केलं जात आहे. परवाच्या वरळीच्या प्रकरणामध्ये एक महिला प्लांट केली गेली, जिच्याकडून शूट केलं गेलं आणि ते जाणीवपूर्वक पसरवलं गेलं. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. भाजपवाले ट्रॅपमध्ये अडकतात. मुंबईच्या महापौरांनी त्रास झाला असेल तर माफ करा म्हणून सांगितलं. त्या गर्दीत एकच महिला पुढे आली होती आणि ती अदवा बोलत होती. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. भाजपवाल्यांनो, माफीच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. हे जे काही तुमच्या विरोधातलं जाळं चाललंय ना, त्याला ओळखा आणि त्याला उद्ध्वस्त करा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज